संदर्भातील विविध विषय त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या सामाजिक घटनांच्या किंवा राजकीय पक्षांच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यांच्या सूचना असतील आणि साधारणपणे आपण आयोग म्हणून किंवा विभाग म्हणून महिला व बालविकास विभाग असेल किंवा महिला आयोग असेल आणखीन ज्या त्या संदर्भातल्या जे काही वेगवेगळे विभाग आहेत यांच्यामध्ये आपण काय पद्धतीनं आणखीन काम करू शकतो, महिलांना राज्यामध्ये त्यांचे एका बाजूला जे मूलभूत अधिकार आहेत त्याचबरोबर महिलांच्या संबंधातल्या ज्या काही अत्याचाराच्या घटना होतात त्याच्यामध्ये अधिकाधिक त्यांना लवकर न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आणखीन काय उपाययोजना करता येतील या संदर्भामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। नीलमताईंनी सगळ्याच ज्या राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा सेवाभावी संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधी आहेत, महिलांच्या प्रश्नांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर राजकीय पक्षाचे असतील पण ज्यांचा महिला आयोग किंवा महिलांच्या विविध संघटना याच्यामध्ये काम करण्याचा ज्यांचा अनुभव आहे त्या सगळ्यांना आज एकत्रितपणाने बोलवलेलं होतं। खरं तर आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि साधारणपणे ही जी बैठक आहे ती त्यांनी महिला आयोगच्या अध्यक्षा आणि या ज्या इतर सगळ्या ज्या सहकारी आहेत वेगवेगळ्या प्रतिनिधी आहेत यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेली होती। मला या संदर्भातली माहिती ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की जरी औपचारिकरित्या तुम्हाला या संदर्भातली सूचना आम्ही थोडी उशिरा दिलेली असेल तरी सुद्धा मी त्यांना म्हटलं की याच्यामध्ये मी सुद्धा विभाग म्हणून सहभागी होऊ इच्छिते आणि मग या बैठकीमध्ये मी आज मंत्रिमंडळाची मीटिंग झाल्यानंतर आलेली होती आणि सगळ्या महिला ज्या आजच्या बैठकीला उपस्थित होत्या त्यांनी महिला आयोग असेल किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या शासनाकडून ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या ठिकाणी त्यांनी मांडल्या आणि मला खात्री आहे की आजची ही बैठक जी अतिशय सकारात्मक पद्धतीने झालेली आहे याचा एक अहवाल आमच्या ज्या सन्माननीय उपसभापती नीलमताई आहेत यांच्या कार्यालयातून त्याचा तयार होणार आहे। त्यात आलेल्या ज्या सूचना आहेत ज्या शासनाची निगडीत असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवण्यात येतील आणि ज्या ज्या विभागांकडून जे काही आणखीन त्याच्या संदर्भातलं सहकार्य अपेक्षित आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने होतील याची मला खात्री आहे। आणि मला आपल्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांनाही मला सांगायचं आहे की अतिशय सकारात्मक पद्धतीने बैठक झालेली आहे। कुठेही याच्यामध्ये नकारात्मक सूर हा नव्हता। बऱ्याच जणांना कदाचित बाहेर असं अपेक्षित असेल की इतक्या साऱ्या महिला एकत्रितपणाने आलेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये काय चर्चा होईल। आमचा विषय हा फक्त महिलांशी निगडीत होता आणि त्याचबरोबर महिला आयोग असेल, महिलांशी निगडीत असणारे विविध घटक ह्या अधिक सक्षमपणाने महाराष्ट्रातील महिलांना चांगल्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार कशा पद्धतीने देऊ शकतील या संदर्भामधली ही सर्व बैठक। विरोधक महिलांकडनं असं म्हटलं जातं की वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर याच जबाबदार आहे, कारण की मयुरी जगतापचा ज्यावेळेस तक्रार अर्ज आलेला होता त्यावेळेस कोणतीही सुमोटो दखल जी आहे ती महिला आयोगाकडनं घेण्यात आलेली नाही। त्यांच्या वायप्लस सिक्युरिटी संदर्भात अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात, ते फक्त रील बनवण्याकरता त्या सुरक्षेचा वापर करतात, विरोधकांना चिल्लर म्हणणं पत्रकार परिषदेत, असे अनेक आरोप जे आहेत ते विरोधक महिलांकडनं करण्यात आलेले आहेत। साधारणपणे विरोधक जे आहेत ते टीका करणार पण आम्ही सरकार म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमची प्रथम भूमिका ही आहे की त्या पीडित कुटुंबाला न्याय देणं। आज वैष्णवी असेल किंवा मयुरी असेल हिला न्याय मिळणं हे अधिकाधिक गरजेचं आहे। 6 महिन्यापूर्वी मयुरीने एक तक्रार केली होती, त्यांच्या विरोधात आणखीन काही त्या समोरच्या हगवणे परिवाराने काही तक्रार केलेली होती पण त्याच्यामध्ये आम्हाला काही आणखीन त्याच्या तपशिलामध्ये जाऊन काही त्या कुटुंबांना आणखीन म्हणजे वैष्णवीचं कुटुंब असेल किंवा मयुरीचं कुटुंब असेल यांना काही आम्हाला त्रास द्यायचा नाही। इन असोसिएशन विथ